हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. नांदण नांदण होत रमाच नांदण, नांदण नांदण होत रमाच नांदण. जीवाच्या संसारी जसं टिपूर चांदण, जीवाच्या संसारी जसं टिपूर चांदण, जीवाच्या संसारी जसं टिपूर चांदण. नांदण नांदण होत रमाच नांदण, आग नांदण नांदण होत रमाच नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. त्या काळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. धनी असता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला ह्या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पाणी श्रमान शेंदण आस रमाच नांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए 2 रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख. खुद से निकल जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल. हम मुसाफिर था जाने दे, धूप आंगन में आने दे. जीते हैं चल, जीते हैं चल. है ना?
आज तुझ्या रथ धडधड वाहते वाऱ्याशी चालत चालत स्वप्नाची दिशा झेप घेते